पाहू शकतात उद्या जो आमदार केसरी मैदान होणार आहे त्यातले जे पारितोषिक आहेत HF डिलेक्स बाईक्स या ठिकाणी आलेले आहेत. बाकीचे नियोजन करते या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी माहिती घेऊया. मित्रांनो, जो उद्या मैदान होणार आहे त्या मैदानाविषयीच आपण अपडेट घ्यायसाठी इथे आलतो. तर पाहू शकतात ना कसं आहे या ठिकाणी थोडी धावपळ चालू होती लोकांचे. मला पण फोन यायला लागले का बा पारितोषिकाचं कसं काय. तर आपण आज आयोजकांशीच विचारूया. दादा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम ना मैदानाची रूपरेषा आणि काय कार्यक्रम आणि बक्षीस कशा प्रकारे असणार काय सांगाल. बक्षीस आपण जो बॅनर सोडलेला आहे थार गाडीचा, तर थार गाडीच असेल, पण गाडीचा असा इश्यू आहे की आम्ही 2 जिल्ह्यामध्ये गाडी सर्व शोरूमला बघितली तर सर्वीकडे गाडी आम्हाला वेटिंगला भेटली आहे. तर ज्या 1 नंबरला गाडी जे कोणाला लागेल त्याला आम्ही गाडी हवी असेल तर त्याला गाडीची बुकिंग पण करून देऊ, किंवा त्याला गाडीची रक्कम पाहिजे असेल तर ती रक्कम पण आम्ही त्याला तुरंत देऊ. जे काय रक्कम असेल 8,90,000 जे काय 99,000 जे काय रक्कम असेल गाडीची ती रक्कम पण आम्ही द्यायला तयार आहेत. नक्कीच ना मित्रांनो, जे जे बैलगाडी मालक आहेत आणि बाकीच्या सर्व गाड्या आहेत. आल्टो गाडी उपलब्ध आहे, बुलेट उपलब्ध आहे आणि 4 ज्या बाईक आहेत मागच्या त्यासुद्धा उपलब्ध आहेत. हां मित्रांनो, फक्त एक मेन थार गाडीचा ना रजिस्ट्रेशन अगोदर करायला लागतो, तो कुठेतरी मागे पुढे झाला आहे त्यामुळे. आणि ते देखील स्वतः क्लिअर देखील केलेलं आहे का बा ज्याला कोणाला पाय असेल त्याला आम्ही पूर्ण रक्कम जागेवर देऊ शकतो, नाहीतर तुम्हाला बुकिंग पाहिजे तर बुकिंग देखील करून देऊ शकतो. हो मित्रांनो, कसं असतं जेव्हा एखादा एवढा मोठा मैदान पडतो ना तर खूप दुरून येणारे गाडा मालक वगैरे असतात, सर्व काय गोष्टी असतात. तर जे लांब नाही येणार त्यांच्यासाठी काय तुम्ही व्यवस्थापन केलं काय राहायचं वगैरे काय. राहण्याचं व्यवस्थापन आता तर कुठे केलं नाही, ज्याचं तोच बघणार आहे. आणि गर्दीचं सुद्धा थोडंसं नियोजन केलेलं आहे. आमचे सरदार शेड आहेत, प्रफुल्ल शेड आहेत, याही सर्व नियोजन केलेलं आहे. अड्ड्यामध्ये जाऊन आज 15 दिवस झाले ते अड्ड्यातच कंटिन्यू उभे आहेत, उन्हामध्ये काम करतायत आणि नियोजन चांगल्या प्रकारे झालेलं आहे. ही जी संकल्पना आहे ही कुणाच्या मनात आली काय. संकल्पना ही आमदारांचे मोठे भाऊ मनोहर शेठ तोरवे यांची संकल्पना आहे. ही त्याही नितीन शेठ यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही जे बिंजोडचं मैदान केलं होतं पोसरीला, तर त्याही तिथं 7 तारखेला 7 जानेवारीला मैदान पुकारलेलं का आमदारांच्या बड्डेच्या दिवशी थारचं मैदान घेऊ. त्याच्यामुळे ही संकल्पना त्यांचीच आहे. कसा जेव्हा हा मैदान पडलं ना त्यात थोड्या घडामोडी आल्या पटकन का. पहिले 6,000 होतं, नंतर 3,500 प्रवेश फी केली, त्याबद्दल काय बोलाल तुम्ही काय. नाही, ते आमदारांनीच सांगितलं की ही प्रवेश फी जास्त आहे, गोरगरिबांना पण यात सहभाग घेता आला पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही ती एंट्री फी कमी केली. नक्कीच मित्रांनो, आता कसं आहे आत्ता आपण बऱ्याच वेळेला बघतो का क्रिकेटचे सामने झाले, कबड्डींचे सामने आले. आत्ता जो ट्रेंडिंगला चालू आहे ते कुठेतरी शर्यती चालू आहेत, कुठेतरी त्या क्षेत्रात पण मागे नको राहायला. आणि आमदार साहेबांचं नाव कुठेतरी या आपल्या कर्जत परिसरामध्ये, रायगड परिसरामध्ये व्हायला पाहिजे म्हणून एक ट्रेंडिंग विषय शर्यती यांच्यामध्ये उतरले. आज भला मोठा पारितोषिक मला तरी नाही वाटत का मुंबईमध्ये आजपर्यंत कुणी तार ठेवलेली. नाही, मुंबईतलं सर्वात मोठं मैदान असेल हे. आणि आत्तापर्यंत कुठंच मुंबईमध्ये घाटाच्या खाली आता एवढं मोठं मैदान कुठं झालेलं नाही आहे. आणि हे ऐतिहासिक मैदान ठरेल उद्याचं जे होणार आहे ते. आता पूर्ण लॉट्स वगैरे सर्व झालेले आहेत. उद्याचं नियोजन काय असेल तुमच्या मते काय. उद्याचं नियोजन आहे ते कमिटीने केलेलं आहे पूर्ण, म्हणजे तर आम्ही चांगल्या प्रते पार पाडण्याचा प्रयत्न करू. आणि सर्व गाड्या मालकांचा किंवा प्रेक्षकांचा सहभाग असावा की कुठल्याही गोष्टीला चुकीचं व्हावं नाही, हे प्रत्येकाने काळजी घ्या. ही आमची कलकलीची नम्र विनंती आहे असं समजा तुम्ही. सर्व बक्षीस वगैरे आलेत का पूर्ण. हां, बक्षीस सर्वच आहेत. बुलेट आणि बाकीचे. बुलेट आहे, आल्टो गाडी आहे, 4 बाईक आहेत, त्या सर्व अवेलेबल आहेत. त्या उद्या अड्ड्यातच असतील. हां, उद्या आता कसं आपण तुम्ही सपोर्टिव्ह टीम आहेत त्यामुळे एवढे मोठे अड्डे होतात. काय बोलाल तुमच्या टीमबद्दल. टीमच्या मेहनतीला तर सलामच आहे. बाकी सगळे आहेत आमचे, नितीन शेठ असतात, महेश शेठ असतात, बाकी आशिष भाऊ वगैरे सगळे, म्हणजे आणि पूर्ण कर्जची जी टीम आहे, नरेंद्र शेठ गोमारे आहेत, त्यांचा तर खूप मोठा सहभाग असतो शर्यत क्षेत्राला आणि क्रिकेट क्षेत्राला पण. या दोघांचा सहभाग खूप मोठा असतो, त्याच्यामुळे बाकी होऊन जाईल. मित्रांनो, कसा असतो ना जेव्हा असे मैदान असतात तर हे मैदान कुठेतरी पैसे वगैरे कमवण्यासाठी नसतं, तर कुठेतरी एखाद्या आपल्या साहेबांचं नाव कायम राहावा, या शर्यती क्षेत्रामध्ये पुढे होत राहावं यासाठी ठेवलेलं आहे त्यांनी पण. हो, सांगायचं झालं तर
शर्यत क्षेत्र खूप मोठं आहे. फक्त कर्जतपुरता मर्यादित नाही आहे किंवा मुंबईपुरता नाही तर अख्ख्या अखंड महाराष्ट्रात आहे. कर्नाटक, गुजरात तुम्ही कुठेही बघाल तर शर्यत क्षेत्र खूप मोठं आहे. त्याच्यामुळं हा अड्डा जो आमचा होणार आहे तो पण खूप निर्णायक असेल. नक्कीच ना मित्रांनो, उद्याचा अड्डा खरोखर निर्णायक असेल. आणि आज जो उद्याचा अड्डा आहे कुठेतरी आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला मैदान आहे आणि भरभरून प्रतिसाद असेल लोकांचा, मला तरी असं वाटतंय. हो, नक्कीच असेल. गर्दी पण असेल आणि प्रत्येकाला प्रेक्षकांना तर एक सांगेल की तुम्ही जेव्हा याल तेव्हा गर्दीमध्ये स्वतःची काळजी घ्या पहिली, आणि दुसऱ्या कुठल्याही गाडीचं नुकसान तुमच्यामुळे झालं नाही पाहिजे ही पण काळजी तुम्ही घ्या. आणखी काय अपडेट्स असतील का तुमच्याकडनं? अपडेट काही नाही आहेत. आता जे मी बोललो त्याच अपडेट पाहिला, खूप झालं. चालेल. पाहू शकतात मागील जी 2 मैदानं झाली कुठेतरी कर्जत कमिटीने पूर्ण सहर्ष दाखवला आणि भारत केसरी जे घडवले नरेंद्र शेठ गोमारे आज आपल्यासोबत आहेत. दादा, काय असेल तुमची प्रतिक्रिया? काय नाही, आमची मागची जी 2 मैदानं पार पडली त्या मैदानासारखंच हे मैदान पार पडेल आणि सर्व प्रेक्षकांचं आम्हाला सहकार्य राहील आणि गाडा मालकांचं सुद्धा राहील, या मला अपेक्षा आहे. उद्याचा काय प्रोग्राम तुम्ही किती चिट्ट्या टाकल्यात काय? मी स्वतःच्या चिट्ट्या 6 आहेत आणि 4 गाड्या पालणार आहेत. बापरे, भरपूर मोठं नियोजन आहे. हो, म्हणजे जास्त कडशीत लागल्यात का? हो, कडून लागलं, पण कडून यावेळी पडून इतिहास घडून दाखवू. हां, उद्याचा नियोजन आणखी मैदानाचा काय सांगायला आपण? उद्याचं नियोजन तर आमच्या सर्व ग्रुपने केलेलं आहे आणि ते व्यवस्थित पार पडेल. चालेल. मित्रांनो, ज्या बक्षिसाबद्दल क्लिअरेशन आहे ना ते कुठेतरी प्रफुल्ल दादा, नक्की काय असेल पारितोषिकाबद्दल तू काय सांगशील? बघा, सर्वप्रथम गाडा मालकांचं तुमच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतो. उद्या जो मैदान होणार आहे आमदार केसरी 2026, त्याच्यामध्ये बक्षिसं सर्व अवेलेबल झालेली आहेत. जो मागाशी मी लाईव्ह लॉट्समध्ये देखील सांगितलं का जो थारचा विषय आहे, थार 1 ते 2 महिने कमीत कमी वेटिंगवरती दाखवली जाते. पार पुणे जिल्हा, रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा सर्व मिलिंद शेठ पाटील यांनी देखील प्रयत्न केले होते थार मिळवण्यासाठी. आपले कोसगावचे बुंगाबायलाचे मालक यांनी देखील खूप प्रयत्न केले गाडी अवेलेबल करण्यासाठी, पण कुठेतरी प्रत्येक शोरूमला 15-20 दिवस किंवा महिना किंवा 2 महिने असं वेटिंग दाखवत होतं, त्याच्यामुळं थार अवेलेबल झाली नाही. आणि जी बाकीचे बक्षिसं आहेत, अल्टो असेल, बुलेट असेल 3 नंबरचं बक्षीस आणि 4 ते 7 मध्ये HF डिलक्स बाईक, या सर्व उपलब्ध झालेले आहेत. तर आता राहिला विषय जो 1 नंबर करणार आहे त्यांना माझी विनंती राहणार आहे का बाबा, तुम्हाला जर थार पाहिजे असेल तर ती थार आम्ही पाहिजे तर बुकिंग करून देऊ. 1 काय 2 महिने त्याचा हे असेल, वेटिंगला असेल, त्या ज्यावेळेला ती मिळेल त्यावेळेस घेऊन जा. जर तुम्हाला कॅश स्वरूपात पैसे असतील तर आम्ही 8,99,000 तुम्हाला देऊ. बेस मॉडेलची पेट्रोलची थारचं प्राईज आम्ही तुम्हाला देऊ, एवढं मी सांगू शकतो. बाकीचे सगळे बक्षिसं जागेवरती ऑन दी स्पॉट दिले जातील. पासिंगचा खर्च तुम्हाला स्वतःला करणं आहे. ज्यावेळेस तुम्ही पासिंग कराल त्याच वेळेस तुम्हाला तुमच्या ताब्यात जी बक्षिसं आहेत ती मिळतील. याची देखील सर्व गाडा मालकांनी नोंद घ्या, कारण आताच्या सद्यस्थितीला ज्या गाड्या उपलब्ध आपण मैदानात उपलब्ध केल्यात त्या एक शोरूममधून केल्यात आणि आपल्या जिम्मेदारीवरती केल्यात, म्हणजे आयोजकांनी जिम्मेदारी घेतली का, कारण प्रत्येक ठिकाणी विदाऊट पासिंगशिवाय कुठलीही गाडी शोरूमच्या बाहेर निघत नाही. परंतु शोरूमवाल्यांशी चर्चा करून का बाबा गाडीला कुठल्याही प्रकारचा टचअप लागणार नाही किंवा डिसमिस होणार नाही, त्यामुळे त्या गाड्या आम्ही तुम्हाला तिथं पारितोषिक म्हणून करू, पण पासिंग झाल्यानंतरच तुम्हाला तुमच्या ताब्यात गाड्या भेटतील. याची देखील सर्व गाडा मालकांनी नोंद घ्या. मित्रांनो, जी मैदानाची रूपरेषा बघतोय आणि जी मी प्रवेश फी बघतोय त्यामधून मला एक गोष्ट जाणवली का हा मैदान ना तुम्ही तुमच्या ह्याच्यातून मायनसमध्ये जाऊन पण तुम्ही घेताय आणि कुठेतरी एक नावासाठी करताय. कसं आहे, शेवटी मैदान मायनसमध्ये किंवा नुकसानीत आहे हे सर्वश्रुत आहे. म्हणजे सर्व गाडा मालकांना देखील असेल ना, सर्व जे जाणकार बैलगाडी क्षेत्राशी संबंधित जे जाणकार व्यक्ती आहेत त्यांना देखील माहिती आहे का एवढा मोठा मैदान. बऱ्याचशा गाडा मालकांचे फोन आले की अशी मैदानं आदल्या दिवशी रात्री काय कारणास्तव रद्द केले जातात, पण आयोजकांनी आणि कुठेतरी जे मुख्य आयोजक आहेत आमचे नितीन शेठ बडेकर असतील, नरेंद्र शेठ गोमारे असतील, अजित शेठ जाधव असतील, यांनी देखील आम्ही व्यवस्थापन जे आयोजक आहेत म्हणजे कमिटी व्यवस्थापन कमिटीला सहकार्य केलं का बाबा कुठेतरी मैदान कॅन्सल झाल्यानंतर जी आपल्याला जो कमीपणा होणार आहे जो मुंबईमधील मैदानं अशी कॅन्सल होतात म्हणून,
तर तो कुठेतरी भरून काढण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं आणि त्यांच्या तिघांच्या सहकार्याच्या जोरावरतीच आज हा भव्य दिव्य मैदान उद्या आपल्याला आमदार केसरीचा पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, कधी कधी एवढ्या मोठ्या मैदानात ना आपण मैदानाची रूपरेषा नेहमी पाहतो, पण मैदानाच्या पाठीमागे जे पडद्याआड जे हिरो आहेत, तुम्ही झाले, सरदार भाऊ झाले आणि बाकी सर्व इतर नियोजन करतील, कधी दिसून नाही तो. नाही, आम्ही पडद्यामागचे हिरो राहणार, कायमस्वरूपी पडद्याच मागची भूमिका पार पाडणार. पडद्यावर येणं आम्हाला आवडतही नाही. आम्हाला फक्त एक आमच्या तालुक्याचं नाव कर्जत तालुका असेल, कर्जत तालुक्याचं नाव अखंड महाराष्ट्रात, त्यानंतर अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगड यांच्या माध्यमातून मैदानं कशी भरवली जातात त्याचा या लोकांनी आदर्श घेतला पाहिजे. म्हणजे घाटावरती देखील मैदानं होत असतात, पण आपल्याकडे नवीनच आपण मैदानं घेत असतो. पण मागचे 2 मैदानं असतील, नरेंद्र शेठ गोमारे यांचा मैदान असेल स्वर्गीय भारत केसरी आणि राजा 777 केसरी, जी गाडा मालकांना शिस्त लागली का बाबा सकाळी 8 वाजता जो झेंडा पडला, ती परंपरा कुठेतरी कायम ठेवून आपण उद्याच्या मैदानात देखील आपण 8 वाजता सकाळी 8 वाजता झेंडा पाडणार म्हणजे पाडणार. आणि राहिला पडद्यामागची भूमिका आणि पडद्यावरची भूमिका, तर त्याच्यामध्ये सांगण्यासारखं बरंच काही आहे. पण याच्यावरती हा मैदान सक्सेस झाल्यानंतरच सर्व आमच्या ज्या भूमिका आहेत त्या सर्व तुमच्यापर्यंत आम्ही पोचवू. संध्याकाळी फायनल झाल्यानंतर तुम्हाला आम्ही नक्कीच भेटू, सर्व युट्यूबरांना भेटू आणि जे काय सांगायचं ते सांगू. का अडचणी आल्या मैदानामध्ये, कशा प्रकारे आम्ही मैदान हँडल केला आणि कशा प्रकारे सक्सेस केला, या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला आम्ही उद्याच्या फायनलच्या नंतर देऊ. आणखीन ना विचार झाला मला तर ना, आता ज्या सासवडच्या मैदानामध्ये वरती ते बघा पाण्याचा फवारणी केली ती मधीतच मैदान थांबून, तसं काय आपल्या इथं होणार आहे का? 100% आपण तो करण्याचा प्रयत्न केला होता. नितीन शेटनी देखील त्यासाठी प्रयत्न केले होते, परंतु जी गाडी आहे ती गाडी कर्जत तालुक्यातील गाडीचा थोडा इश्यू झाला आहे, नगरपालिकेच्या गाडीचा अग्निशामक झाल्याचं, त्याच्यामुळे ती गाडी अवेलेबल नाही. नाहीतर 100% तसा पाहायला मिळाला असता, नजारा पाहायला मिळाला असता. दुसरी गोष्ट, भरपूर सारा स्वप्न होते आमची. मैदान जे आमच्या डोक्यात होतं, ठीक आहे, मैदान सक्सेस करणं महत्त्वाचं होतं, म्हणून मैदान आता सक्सेस करणं गरजेचं आहे. नाहीतर ऐतिहासिक मैदान अखंड महाराष्ट्रात झालं नाही असा मैदान आम्ही घडवला असता, पण गाडा मालकांचा पाहिजे तेवढा प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही. त्याच्यामुळे जरा जसं होईल, जसं जमेल तसं आम्ही मैदान घडवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माहीत असलेले कोणते गाडा मालक वरणावरनं लांब लांब आलेले तुम्हाला माहीत आहे? आता आपल्या माहितीसाठी सांगतो, संभाजीनगरवरून लखन आपले सचिन शेटकरत यांनी उतरवलेलं आहे. त्याच्यानंतर येडा लक्ष आलेला आहे, सचिन आलेला आहे, लक्ष आलेला आहे, बक्कासूरचे देखील पावते आलेले आहेत. आपल्या मुंबईचा कालीज मथुर देखील आहे, भोंगाडाऊन देखील आहे, आपला सिकंदर देखील आहे, नरेंद्र शेठचा भारत सर्जा देखील असेल. त्यानंतर आकाशकडेचा सम्राट देखील असेल, नितीन शेठचा दगडू शेठ असेल. कर्जत तालुक्यातील भरपूर सारे नामवंत बैल आणि बाकीचे देखील, गोठचा सर्जा, मुंबईचा रॉकेट, हे सगळे नामवंत बैल. आणि उद्या एकाच एक बैल, म्हणजे असं म्हणायला नको, ज्या सेमी पळतील, माझ्या अंदाजानुसार ज्या सेमी पळतील त्या फायनल बाकीच्या मैदानातल्या फायनलसारख्याच पळतील असं तरी मला एकंदरीत वाटायला. फायनल असेल ती त्याचा वेगळाच विषय असणार आहे. त्याच्यामुळं गाडा मालकांनी चांगले सहकार्य करा, फायनल झाली पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि आपण सहकार्याच्या जोरावर फायनल देखील करणार म्हणजे करणार, यात काही दुमत नाही आहे. राहिला विषय प्रेक्षकांना देखील विनंती राहणार आहे का आम्हाला कुणालाही हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्याची वेळ येऊ नये, कारण मैदान हा परमिशनचा असल्याकारणानं तुम्हाला फक्त आम्ही हॉस्पिटलपर्यंतच पोहोचू शकतो. बाकी जो हॉस्पिटलचा खर्च आहे तो तुम्हालाच करायचे. त्याच्यामुळं समोरचे प्रेक्षक उभे राहतील, त्यांना सांगणं आहे का बाबा बैलांचा स्पीड, भयंकर स्पीड, सर्व बैल ज्यांनी प्रवेश नोंदवला तेवढी बैल भयंकर स्पीडची राहणार आहेत. त्याच्यामुळं ॲक्सिडेंटची शक्यता जास्त शक्यता असते. त्याच्यामुळं आपण बाजूला उभे राहून किंवा एखाद्या व्यवस्थित ठिकाणी उभे राहून मैदानाचा आनंद घ्या, त्यातच आपलं हे आहे, भवितव्य आहे. नाहीतर ॲक्सिडेंट झाल्यानंतर फक्त आम्ही हॉस्पिटलला पोहोचू, बाकीचा खर्च तुम्हाला करणे. काही ना सेमीला ज्या गाड्या होतात त्या क्वार्टर फायनलला 2 नंबरला वगैरे त्यांच्या ठिकाणी बक्षीस असणार आहे. सांगण्याचा उद्देश असा का गाडा मालकांचा जो प्रतिसाद लाभला तो आमच्या अपेक्षेप्रमाणे लाभला नाही. त्यामुळं आम्ही थोडे नाराजच आहोत, कारण ज्या पद्धतीने घाटावरती जसं 1% फी असते, ते साधारण नंदूला फोन करे काय बोलते बघ, जसं 1% फी असते प्रवेश, बक्षिसाचे 1% फ्री असते, तसं आपण 9 लाखाचं बक्षीस देणार आहेत. 9 लाखाचं जर 1% प्रवेश पकडले तर 9,000 रुपये, परंतु त्यातून पण आपण 0.35% आपण फ्री ठेवूनसुद्धा गाडा मालकांचा पाहिजे तेवढा आमच्या मनासारखा प्रतिसाद लाभला नाही.
त्याच्यामुळं मैदान घडवणं फक्त आमच्यासाठी महत्त्वाचं होतं आणि ते आम्ही उद्या घडवून दाखवणार. नक्कीच ना मित्रांनो, मैदानात देखील ना थोड्याशा पावत्या कमीच पडल्या काहीतरी. चालेल. बाकीचे पंच वगैरे आलेत का सर्व? सर्व पंच देखील आलेले आहेत. यूट्यूब लाईव्ह देखील P3 लाईव्हच्या माध्यमातून सर्व मैदान या 7X लाईव्हच्या माध्यमातून आणि P3 लाईव्ह दोन्ही लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण मैदानाचं कव्हरेज पाहायला मिळणार आहे. भरपूर सारे नामवंत प्रमुख पाहुणे देखील मैदानात हजर राहणार आहेत आणि आयोजकांच्या दृष्टीने आणि हे सर्व पाहुण्यांचा सत्कार महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे गाडा मालकांनी सहकार्य करा. आपल्याला गट लवकर पळवून घ्यायचे कारण राजकीय मैदान असल्याकारणानं पाहुण्यांची वगैरे भाषणं वगैरे थोडा 1-1.5 तास जाणारच आहे. त्याच्यामध्ये भरपूर अशा कमेंट मी वाचत असतो बाईटच्या माध्यमातून का बाबा राजकीय असल्यानंतर त्याची फायनल होत नाही. पण राजकीय जरी असला तरी आम्ही मैदान हा 100% फायनल घेणार म्हणजे घेणार. आत्ता जे मुलाखतमध्ये बसले त्यांची ओळख द्या ना थोडी. हे दगडूबायलाचे मालक नितीन शेठ बडेकर, आशिषभाई बडेकर, हे अजित शेठ जाधव आणि ऋतिक निकुडसे आणि हे सर्जा व भारत बायलाचे मालक आमचे मित्र नरेंद्र शेठ गोंबारे, दिनेश शेठ शिनारे, दगडूचे मोठे फॅन, असे सर्वांचा परिचय. आमची टीम देखील उद्या सज्ज राहणार आहे. मग सरदार शेठ असेल, गणेश शेठ चाडा असेल, आकाश खडे असेल आणि नंदू शेठ धुले आणि नंदूची संपूर्ण टीम आणि मी स्वतः आहेच. त्याच्यामुळं मैदान आमच्या सगळ्यांच्या मेहनतीच्या जोरावरती सक्सेस होणार आहे. आणखी काय अपडेट? अजून काय, गाडा मालकांनी फक्त 1 ते 10 गट जे सुरुवातीचे आहेत त्यांनी लवकर येण्याचा प्रयत्न करावा आणि येण्याचा मार्ग देखील वन वे राहणार आहे. त्याच्यामुळं गाडा मालकांनी जे रस्त्यावरती हॉलेंडर राहणार आहेत त्यांच्याशी उजत घालू नका. बाकीच्या इतर गाडा मालकांना भरपूर सारी, कारण मैदान सर्वात मोठा असल्याकारणानं भरपूर सारी गर्दी राहणार आहे. तर प्रेक्षकांना देखील विनंती असेल की गाडा मालकांना देखील विनंती असेल का गाड्या पार्किंगला लावा, रोडवरती कुणीही वाहने उभी करू नका आणि तुमच्या सहकार्याच्या जोरावरतीच मैदान सहज शक्य आहे. जर आपण सहकार्य जर केलं नाही तर मग कुठेतरी मैदानाला गालबोट लागण्याची शक्यता आहे. तुमची आमदार साहेबांना वाढदिवसाची गिफ्ट एकच असेल का बाबा तुम्ही मैदानाला सहकार्य कराल आणि मैदान सक्सेस करून दाखवाल. असाच एखादा पुन्हा मैदान दिसेल का पुढच्या वेळेस? काय आता तरी मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण आमची या मैदानामध्ये भरपूर सारी ओढताण झालेली आहे. त्याच्यामुळं येणारा भविष्यात मैदान कधी होईल याची शाश्वती मी लगेच देऊ शकत नाही. पण बाकीच्यांनी, आता माझी तर शाश्वती नाही, पण बाकीच्यांनी जर ठरवला तर होईलच. चालेल. धन्यवाद.